नाशिक विधान परिषदेतल्या बंडखोरांची महायुतीकडून मनधरणी सुरूच। गोकुळ गीते, प्रसाद हिरे दोघांसोबत मंत्री उदय सामंत यांची चर्चा। आज मंत्री गिरीश महाजन बंडखोर उमेदवारांना भेटणार। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी। मंत्री छगन भुजबळांचा पत्ता कट। अजितदादांच्या निधनानं फरक पडत नाही। राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्या वक्तव्याने संताप। टीकेची झोड उठल्यानंतर किशोर मासाळ यांचा माफीनामा। विदर्भाचे मुख्यमंत्री असून सुद्धा दररोज शेतकऱ्यांची आत्महत्या। शिवसेना आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर, तर आमच्याकडे दाढीवाला, तुम्ही बिगर दाढीवाले, कडूंची जीभ घसरली। अमरावती बस स्थानकाच्या पाहणीवेळी परिवहन मंत्री संतप्त। बस स्थानकातली अस्वच्छता बघून मंत्री सरनाईक भडकले। 2 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे दिले आदेश। नागपूरच्या स्फोटक कारखान्यामधल्या होणाऱ्या अपघातांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। स्फोटक नियम 2008 मध्ये सुधारणा प्रस्ताव। राज्य सरकार प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करणार। मुंबईतल्या वॉटर टँकर चालक मालकांचा आजपासून बेमुदत संप। केंद्र सरकारच्या नव्या भूजल नियमांचा निषेध। संपामुळे बांधकाम प्रकल्पांसह अनेक सेवांवर परिणाम होणार। नाशिकमध्ये महाविद्यालयातल्या युवतीवर अत्याचार। लग्नाचा आमिष दाखवून दारू पाजून जबरदस्तीने अत्याचार। व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी। नीदा खानच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। मी पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं। चौकशीत नीदा खाननं गुन्हा कबूल केल्याची माहिती। नाशिक जिल्ह्यात आजपासून नाफेडकडून कांदा खरेदी। 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट। कांदा उत्पादकांना 1580 रुपये दर मिळणार। शालेय गणवेशाच्या दरात 30 ते 40 रुपयांची वाढ। पालकांच्या खिशाला आणखी कात्री। शैक्षणिक वस्तूंचे दरही वाढले। नागपूरमध्ये उष्णतेचा तडाखा कायम। रविवारी 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। उन्हासह दमट वातावरणाचा नागरिकांना अधिक त्रास। पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी घेतली आपत्कालीन बैठक। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये घडामोडींना वेग। तिन्ही दलांचे संरक्षण प्रमुख, तिन्ही सेना दल प्रमुखांसोबत बैठक। अफगाणिस्तान विरोधातल्या कसोटीवर भारताची पकड घट्ट। पदार्पणातच फिरकीपटू मानव सुथारचे 3 बळी। अफगाणिस्तानवर फॉलो ऑनचं संकट।